एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 23। पहिल्यांदा एरो डाऊन करून घ्या। इंट्रोडक्शन सेशनला ग्रीन करा, त्यानंतर एरो डाऊन करत जावा। त्यानंतर इथे आहे टेस्ट युअर नॉलेज चेक, तर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 1। स्टार्ट करून घ्या। यात 2 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे व्हेन युजिंग ऑफलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचा आहे दुसरा क्वेश्चन अंडर विच टॅब ऑन द मेनू बार, याचं प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। एंड एक्झामला येस करा। त्यानंतर पुढचा आहे नॉलेज चेक, हे नॉलेज चेक नंबर 2 आहे। स्टार्ट करून घ्या। पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द की फ्युचर ऑफ टाइप, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करा। इथे पहा तुमचं स्कोअर पाहून घ्या। त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक, हे नॉलेज चेक नंबर 3 आहे। स्टार्ट करून घ्या। त्यात 2 क्वेश्चन आहेत। पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज गुगल डिजिटल, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। दुसरा क्वेश्चन आहे विच फ्युचर हेल्प ट्रॅक, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या। काय ते तुमचे स्कोअर दिसेल। पुढचा आहे सिम्युलेशन क्वेश्चन। स्टार्ट करून घ्या। यात 2 क्वेश्चन्स आहेत। अलाइन द सिलेक्ट टेक्स्ट द सेंटर, तर स्टार्ट करून घ्या। सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला सेंटर करायचं आहे। अलाइनमेंट मध्ये जाऊन सेंटर करून घ्या। आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या। पुढचं क्वेश्चन आहे सो सेव्ह गिव्हन शीट वर डेस्कटॉप, तर आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करून घ्यायचं आहे। स्टार्ट करून घ्या। फाईल मध्ये जावा, सेव्ह ॲज वर क्लिक करा, डेस्कटॉपवर क्लिक करा, फाईल नेमवर क्लिक करा, सेव्ह वर क्लिक करा। आन्सर ऑटोमॅटिक सबमिट होईल, ओके करून घ्या। त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या। काय ते तुमचे स्कोअर दिसेल। पुढचा आहे सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड करून घ्या। त्यात 5 क्वेश्चन्स आहेत। स्टार्ट करून घ्या। पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचं क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू अलाइन द टेक्स्ट इन सेल, या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचं क्वेश्चन आहे यू कॅन क्लिक सेव्ह ॲज, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचं क्वेश्चन आहे युअर फ्रेंड इज कस्टमायझिंग फॅमिली ट्री जनरेटर टेम्पलेट, या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। पुढचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग की विल यू यूज, या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा नंबर। सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या। काय ते तुमचे स्कोअर डिटेल मध्ये जाऊन स्कोअर पाहून घ्या। नंतर क्लोज करा। पुढचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करून घ्या। यात 5 क्वेश्चन्स आहेत। पहिला क्वेश्चन आहे डिलीट द ट्री इमेज अँड सेव्ह द फाईल, तर स्टार्ट करून घ्या। ट्री इमेजला डिलीट करायचं आहे। सिलेक्ट करून घ्या। राईट क्लिक करून कट करून घ्या। फाईल मध्ये जावा, सेव्ह ॲज मध्ये जावा, डेस्कटॉपवर क्लिक करा। त्यानंतर इथे सेव्ह करून घ्या। आन्सर सबमिट करा। पुढचं क्वेश्चन आहे सिलेक्ट द सुतप अँड चेंज द टेक्स्ट कलर स्टँडर्ड रेड, तर स्टार्ट करून घ्या। तर सुतपा या नावाला सिलेक्ट करून घ्या आणि फाउंड ग्रुप मधून रेड कलर अप्लाय करून घ्या। सबमिट करा। पुढचं क्वेश्चन आहे तर आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे या नावानं। स्टार्ट करून घ्या।
फाईल मध्ये जावा, सेव्ह वर क्लिक करा, डेस्कटॉप वर क्लिक करा. तर पहिल्यांदा कॉपी करून घ्या नाव. डेस्कटॉप वर क्लिक करा. ते फाईल नेम वर पेस्ट करा. सेव्ह करून घ्या. सबमिट करा. पुढचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द राकेश मेक इट अ सेंटर. तर स्टार्ट करून घ्या. राकेश या नावाला सिलेक्ट करून सेंटर करून घ्या अलाइनमेंट ग्रुप मधून. सेव्ह करून घ्या. पुढचा आहे 5वा क्वेश्चन सिलेक्ट द B2 सेल. तर फॅमिली ट्री जनरेटरला बोल्ड आणि इटॅलिक अप्लाय करायचं आहे. स्टार्ट करून घ्या. कॉपी करून घ्या. त्यानंतर B2 ला सिलेक्ट करायचं आहे. B2 वर क्लिक करा. येथे पेस्ट करा. त्यानंतर इथून बोल्ड आणि इटॅलिक अप्लाय करून घ्या. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपलेले आहेत. त्यानंतर एंड एक्झाम करून घ्या. एंड एक्झामला यस करून घ्या. पाहिजे ते तुमचे स्कोअर दिसेल. पुढचा आहे सेशन कॉम्प्लिकेशन टेस्ट. स्टार्ट करून घ्या. यात 10 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे व्हाईल असेंबलिंग PCU कनेक्ट द रॅम. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे दुसरा क्वेश्चन यू वॉन्ट टू स्टोअर युअर प्रोजेक्ट फाईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे तिसरा क्वेश्चन युअर गेमिंग PC हॅड्स अप क्विकली ड्युरिंग प्ले. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. चौथा क्वेश्चन आहे इफ अ कम्प्युटर हॅज अ फुल्टी मदरबोर्ड. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 5वा क्वेश्चन बाय वुड टेक्निकल अँड एक्स्ट्रा रॅम. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचा आहे 6वा क्वेश्चन ड्युरिंग अ सिस्टम चेक यू फाइंड दॅट डाटा. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे 7वा नंबर इन द कम्प्युटर लॅब द टीचर आस्क स्टुडंट. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 8वा क्वेश्चन युअर क्लास इज रिपेअरिंग ओल्ड डेस्कटॉप. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे 9वा युअर कम्प्युटर शो नो बूट डिव्हाइस फाउंड. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. पुढचा आहे 10वा क्वेश्चन वाय डज अ मदरबोर्ड हॅव एक्सपेन्सिव्ह स्लॉट्स. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर. सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे ते तुमचे स्कोअर. त्यानंतर खाली सगळे ग्रीन करा. सगळे ग्रीन झाल्यानंतर पाहिजे ते तुम्ही सेक्शन पाहून घ्या तुमचं पूर्ण झालंय का. इथे ग्रीन लाईन आला असेल तर तुमचं सेशन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुढील सेशन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.